मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान। तर मॅम तुम्ही कुठून आलात आणि आपलं नाव? माझं नाव प्रणाली रमेश गायकवाड, मी चंद्रपूरवरून आलेली आहे। अच्छा, चंद्रपूरवरून आपण आलात। सर आपलं नाव आणि आपण? मी गौरव पिसे, मॅडमचा मिस्टर। ओके, आणि मी पण चंद्रपूरमधून। हां, तर मॅम आपल्या उद्योगाबद्दल दर्शकांना थोडी माहिती सांगा। माझं फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि आता जवळपास 3 वर्ष होत आहे त्याला मी रन करत आहे। आणि माझं लहानपणापासून स्वप्न होतं की फॅशन डिझायनर बनायचं आणि मग माझं एज्युकेशन पण मी त्यातच केलं आहे सगळं। हां, त्याच्यातच झालेलं आहे आणि खूप गरीब घरातून मी समोर आलेली आहे। माझ्या घरच्यांनी, माझ्या दादांनी, माझ्या पप्पांनी खूप कष्ट करून मला शिकवलं आणि त्यांच्यामुळं मी आज बिझनेस वगैरे स्टार्ट केला। आणि आता म्हणजे माझं एक एज्युकेशन तर त्यातलं झालंच आहे आणि माझं एक स्वप्न होतं की मला फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट छान म्हणजे टीचिंगचं मुलींना शिकवायचं आहे, त्यांना रोजगार द्यायचा आहे। ऑफर आलेली होती बट तिने नाकारली ती ऑफर। सो तिला म्हटलं की स्वतःचे ओपन करायचं आणि स्वतः स्टँड घेऊन स्वतःचा बिझनेस ग्रो करायचा, ते तिचा मोठं होता। त्यामुळे तिने त्या गोष्टी केलेल्या नाही की नको दुसऱ्याचे तोपर्यंत आपण नोकरी करायची, तर त्यासाठी तिने स्वतः स्टँड घेऊन स्वतःचं चालू केलं, स्टार्टअप सुरू केला आहे। जे तुमचं स्वप्न तुम्हाला साकार करायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही स्टँड घेतलाय आणि त्याच प्रकारे तुमची वाटचाल आहे। तर मॅम आता आपलं जे इन्स्टिट्यूट कुठे आहे? चंद्रपूरमध्येच आहे। तर आपल्याकडे आता किती विद्यार्थी? आता भरपूर विद्यार्थी आहेत। 3 बॅचेस असतात माझे, सकाळची एक असते, दुपारची एक असते आणि इव्हिनिंगची असते। तर त्यामध्ये मी फॅशन डिझायनिंगचा फुल कोर्स शिकवते। त्यानंतर ज्यांना फक्त ड्रेसेस शिकायचं असेल तर त्यांना ड्रेसेस पण शिकवते। नऊवारी साडीचा कोर्स आहे, असे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यामध्ये। हां, म्हणजे तुम्ही जसं विद्यार्थ्याला ज्याची गरज असेल त्या प्रकारे तुम्ही जसं त्यांना टीचिंग करताय। टीचिंग म्हणजे प्रत्येक मुलींना फुल फॅशन डिझायनिंग कोर्स करायचा नसतो, कारण की ते त्यांना फक्त स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असते, कपडे शिवण्यामध्ये इंटरेस्ट असते, तर मग त्यांच्यासाठी आम्ही वेगळ्या कोर्स बनवलेला आहे। म्हणजे तुम्ही स्वतः तो कस्टमाइज केला, डिझाईन केलं की जशी नीड असेल कॅन्डिडेटची त्या नीडप्रमाणेच त्याला त्याचं एज्युकेशन दिलं पाहिजे की तो ग्रो करू शकतो। तर मॅम तुमचे कसे फ्युचर प्लॅन्स आहेत यामध्ये? आता तर मला ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा आहे। जसं मी ऑफलाईनमध्ये आता शिकवते तर माझं समोरचं प्लॅनिंग असं आहे की मी ॲप बनवणार स्वतःचा आणि मग जसं झूम मीटिंगमध्ये ऑनलाईन शिकवलं जातं तसं ऑनलाईनमध्ये मला शिकवायचं आहे। त्यामध्ये प्रॉफिट स्टुडंटचं असं आहे की ते अवेलेबल नसेल तरी त्यांना व्हिडिओज मिळून जातील, ते व्हिडिओज रिपीट करू ते शिकू शकतात आणि लाईव्ह प्रत्येक गोष्ट म्हणजे डिटेलमध्ये मी शिवणार, कटिंग करणार, शिवणार, तर त्यांना सगळं ते दिसेल। हां, आता मी कोर्स वगैरे राहणार पूर्ण, जे की ब्लाऊज झालं, जे की ड्रेसेस झाल्या, सगळे त्याच्यामध्ये इनबिल्ड राहणार ॲप्लिकेशनमध्ये। ज्यांना ज्या गोष्टीच लागेल ते डाउनलोड करून किंवा कोर्सेस घेऊन ते स्वतः शिकू शकतात। अच्छा, तुम्ही स्वतःच ॲप बिल्डअप करून त्याच्यामध्ये ते सगळे कोर्सेस तुम्ही व्हिडिओज टाकणार की ज्याला जेव्हा हवं ती गोष्ट तो तिथे डाउनलोड करू शकतो, ते कोर्सेस बघून तो स्टिच करू शकतो, इन्स्टंटली करू शकतो आणि त्याची ॲक्सेस असेल, लाईफ टाईम तुम्ही ते बघू शकता, भरपूर काही असेल त्यामध्ये, त्यांचं प्रॉफिट भरपूर राहणार। नक्कीच, हा खूप छान संकल्पना ही की विद्यार्थ्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, जो कुठे कधी अडणार नाही या गोष्टीमुळे, तो कुठलीही गोष्ट सहज प्रकारे करू शकतो। ट्रेंडिंग आहे आणि ही गोष्ट। तर मॅम तुम्हाला हा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार हा जाहीर होतोय, तर तुम्हाला आज ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन कसं वाटतंय? मला जितकी खुशी होते त्याच्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांना खुशी होते आणि यांच्या आईबाबांना, यांना म्हणजे सर्वांना खूप जास्त खुशी आहे की नाही आमची मुलगी इथपर्यंत पोचली। आणि मुलगी असून माझ्या फॅमिलीमध्ये कसं सर्वांचे खूप लवकर लग्न झालेत, कोणी बिझनेसमध्ये नाही आणि कोणी जॉबमध्ये नाही। फर्स्ट मुलगी मी आहे की या लेवलपर्यंत आली। सर्वात पुअर फॅमिलीमधून आपण बिल्डअप करतो या गोष्टी आणि आज उद्योग पुरस्कार मिळतं आपल्याला, हा तर खूप प्राऊड फील होत आहे खूप जास्त। घरच्यांची भरपूर म्हणजे घरच्यांचा खूप सपोर्ट, असं कधी झालं नाही की तू हे शिकू नको, मला जे शिकायचं असेल तू शिक, तुला हे कोर्स करायचा आहे कर, तुला ते करायचं आहे ते कर, आम्ही पाठवतो, आम्ही कसंही करणार, तुला पैसे आले झालं तू कर, तुला जे शिकायचं ते शिक। नक्कीच, आणि तुम्ही ते करून दाखवले आज, त्यांचाही विश्वास तुम्ही एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे आज इथे मॅम आहेत आणि त्यांनी तो विश्वास गमावलेला नाही आहे, तुम्ही त्यांना आज
आज यशस्वी करून दाखवले की जे तुम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं त्या गोष्टी तुम्ही आज एक बघा तुम्ही मला सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मी आज ते साध्य करून दाखवलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. सर तुमचा कसा सहभाग होता यामध्ये मॅमच्या? मी पण तिला पण त्याच ॲज इट इजच इक्वल माझा सपोर्ट राहणार आणि नंतर पण मी सपोर्टच करणार. जे पण तिला कोणती पण गोष्टी लागणार, तिला कोणती पण गोष्ट लागणार तर छोटी छोटी गोष्ट पण मी तिला प्रोव्हाइड करणार. म्हणजे पूर्णच सपोर्ट राहणार माझा. नक्कीच तुमचा असाच पाठिंबा मॅमच्या सोबत असणार तर मॅम खूप पुढे जाणार. नक्कीच त्यांचा पाठिंबा आहे, त्यांचा सपोर्ट आहे, त्यांचं ड्रीम आहे की मी समोर गेली पाहिजे म्हणून ते मला प्रोत्साहन करत असतात की नाही तू कर, तू करू शकते, तुझ्यात आहे ते गट्स आहे, तू करू शकते. नक्कीच याची खूप गरज असते प्रत्येक महिलाला की तिच्या पाठीशी असं खंबीरपणे कोणतरी आहे आणि याची आवश्यकता आहे. तुम्ही खूप छान काम करतायत सर. तर तुम्हाला आज महाराष्ट्राच्या ह्या महामंचावरती मॅमसोबत येऊन कसं वाटतंय? मला तर खूप आनंद होतो आहे आणि फर्स्ट टाईम मी अवॉर्ड म्हणजे किंवा ह्या गोष्टी जसं कॉलेज स्कूल नंतर तर हा माझा फर्स्टच आहे. त्यानंतर मला कधी मिळाला पण नाही. आता मॅडमसोबत आहे तर खूप छान वाटतंय. खूप जास्त आनंद तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती खूप झळकतोय की तुम्ही खूप खुश आहात. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटसाठी मॅम खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं आणि तुमचं हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन की तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ते फॅमिली लग्नाच्या आधी तर फॅमिलीचा सपोर्ट असते पण लग्नाच्या नंतर हस्बंडने पण सपोर्ट केला पाहिजे. एक प्रत्येक मुलीची म्हणजे एक ड्रीम असते की माझा हस्बंड मला समोर सपोर्ट केला पाहिजे, मला जे माझी इच्छा आहे ते मला करू दिलं पाहिजे. घरच्यांनी तर दादानी पप्पांनी कधीच मला रागवलं नाही, कधीच थांबवलं नाही, तू कर, तू समोर जा. पण आता फ्युचरमध्ये पण मला हस्बंड पण असे मिळाले की तू कर, मी तुझ्या पाठीमागे आहे, तू कर. नक्कीच म्हणजे त्यांचा तुम्हाला कोणत्याच गोष्टीला विरोध नाही आहे ना. कधी तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून कधी होता आणि नाही तुम्हाला कधी तुमच्या सासरच्या मंडळीकडनं कधी येणार आहे. नक्कीच आणि तुम्हाला हा सपोर्ट मिळाला आहे ना ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला हा सपोर्ट मिळतो आणि तुम्ही नक्कीच लकी आहे. मी दोन्ही फॅमिलीसाठी मी खूप लकी आहे. नक्कीच असंच तुमचं पुढे असावं. तुम्हाला हे तुमचं गुड लक आहे, तुम्हाला तुमचं गुड लक आहे सोबतच असणार आहे. तर थँक्यू सो मच मॅम. The next award category is Best Fashion Designing Institute in Chandrapur and the award goes to the Director of Institute of Fashion Creation. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे for Miss Pranali Ramesh Gaikwad. उद्योजकांचा सन्मान. तुम्हाला आता हा गव्हर्नमेंट रेकग्नाइज असा महाराष्ट्र उद्योजकता